अल्पराव झोलम या अंमली पदार्थ चोरी करून विक्री प्रकरणात पोलीस हवालदार मुख्य सूत्रधार असल्याची माहिती तपासात मिळाली आहे। या प्रकरणी पोलीस हवालदारासह 5 जणांना पुणे ग्रामीण पोलिसांनी अटक केली असून त्यांच्याकडून 10 किलो 707 ग्रॅम अल्पराव झोलम जप्त करण्यात आले आहे। जप्त करण्यात आलेल्या अंमली पदार्थाची किंमत 25 ते 30 कोटी रुपये असल्याची माहिती पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल यांनी दिली आहे। या प्रकरणी पोलीस हवालदार श्यामसुंदर विश्वनाथ गुजर यांच्यासह शादाब रियाज शेख, ज्ञानदेव उर्फ माऊली बाळू शिंदे, ऋषिकेश प्रकाश चित्तर, महेश दादाभाऊ गायकवाड यांना नुकतीच अटक करण्यात आली। त्यांच्याविरुद्ध शिरूर पोलीस ठाण्यात अंमली पदार्थ विरोधी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। मुद्देमाल कक्षातून चोरी करून त्याने विक्रीसाठी पाठवलेला अल्पराझोलम अंमली पदार्थ श्रीरामपूर पोलिसांनी गेल्या वर्षी जप्त केला होता। गुजर हा अहिल्यानगर पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेत हवालदार होता। पोलिसांकडून विविध गुन्ह्यात मुद्देमाल जप्त केला जातो। जप्त केलेला मुद्देमाल कक्षात ठेवला जातो, त्याची जबाबदारी पोलीस हवालदार गुजर याच्याकडे होती। गुजर हा अहिल्यानगर पोलिसांच्या केंद्रीय मुद्देमाल कक्षात लिपिक होता, त्यामुळे मुद्देमाल कक्षातील जप्त करून ठेवण्यात आलेल्या प्रत्येक वस्तूची त्याला माहिती होती। गुजर याने मुद्देमाल कक्षातून अल्पराझोलम नावाचा अंमली पदार्थ चोरला, त्याऐवजी त्याने अल्पराझोलम सारखा दिसणारा दुसरा रासायनिक पदार्थ तेथे ठेवला होता, असे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल यांनी सांगितले। शिरूर पोलीस स्टेशनमध्ये एक NDPSचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। 18 तारखेला हे गुन्हा दाखल झालेला आहे रात्री। त्यामध्ये गोपनीय माहितीनुसार आमचे जे पथक आहे ते अंमली पदार्थाविरुद्ध कारवाई करण्यासाठी त्यांना जे इन्स्ट्रक्शन्स दिलेल्या होत्या, तर आमची एक टीमने एक इसम याचा नाम शादाब शेख आहे, त्याच्याकडून 1 किलो 52 ग्राम असा एक अंमली पदार्थ जप्त केला। त्याचे विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आणि पुढे तपासामध्ये अजून जे आहे ते आरोपी निष्पन्न झाले। त्यामध्ये ज्ञानदेव उर्फ माऊली बाळू शिंदे, तो राहणार अहिल्यानगर डिस्ट्रिक्टचा आहे। ऋषिकेश प्रकाश चित्तर, तो कुरुंद पारनेर अहिल्यानगर डिस्ट्रिक्टचा राहणार आहे आणि महेश गायकवाड हा हिंगणी श्रीगोंदा अहिल्यानगरचा राहणार आहे। हा चौघे इसमाला त्या गुन्ह्यात अटक करण्यात आला आणि त्याच्याबरोबर अजून 9 किलो 655 ग्राम वजनाचा अंमली पदार्थ आहे ते जप्त करण्यात आला। तसा एकूण 10 किलो 707 ग्राम वजनाचा अंमली पदार्थ जे आता आम्ही पुढे फॉरेन्सिक जांचसाठी पाठविला आहे। अल्पराझोलम नावाचा हा एक अंमली पदार्थ आहे आणि पुढे यामध्ये एक अजून आरोपी जे आहे त्याला अटक करण्यात आला होता। तो श्यामसुंदर विश्वनाथ गुजर हा राहणार नेप्ती नगर अहिल्यानगरचा आहे, त्याला सुद्धा या गुन्ह्यात अटक करण्यात आलेला आहे। हो, आमच्याकडे जे आतापर्यंत तपास झालेला आहे त्यामध्ये हे जे 5 नंबर आरोपी आहे ते श्यामसुंदर गुजर हा पोलीस आहे आणि ते पोलीसच्या कर्तव्य बजावत असताना त्यांनी एक NDPSचा जे एका दुसऱ्या केसाचा मुद्देमाल होता, त्या मुद्देमालवरना ही जे आहे अंमली पदार्थ काढला आणि त्याला दुसरी जी मंडळी आहे 4 लोकांची त्याच्याबरोबर मिळून मार्केटमध्ये गैररित्याने विकण्याचा प्रयत्न केला होता। ह्यामध्ये जे इन्व्हेस्टिगेशन आहे ते आता सध्या चालू आहे। त्यामध्ये अजून जर कोणाचा काही सहभाग असेल त्यामध्ये आम्ही त्याच्याकडून विचारपूस चालू आहे। त्याच्यात जे इन्व्हेंटरी असते, जे आता मुद्देमाल ऑलरेडी तिकडे आहे, तर त्या मुद्देमालची जर कधी त्याला नाश करायचे किंवा त्याचा दुसरी काही कारवाई त्याच्यावर करायची, ते माननीय कोर्टाची परमिशन घेऊन, कारण ती इन्व्हेंटरी कोर्टाकडे झालेली आहे, त्या इन्व्हेंटरी बाबत काहीतरी त्यामध्ये पुढील कारवाई कायदेशीर करायचे तर माननीय कोर्टाची परमिशन घेऊन करावा लागते।